आणि शिवसेना चिन्हाबाबतच ज्या काही नोंदी ज्या काही पुरावे आहेत त्या संदर्भात वारंवार तशा प्रकारचे पुरावे हे मांडले गेलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या जे पत्रक दिले गेली केवळ 21 जूनचे पत्रक केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित होता असं नाही, तर निवडणूक आयोगाच्या मते यातून पक्षात फूट पडते याचा निष्कर्ष कसा काय काढला जाऊ शकतो। या 3 पत्रामुळं फूट पडते। जर हाच तर्क असेल तर ते अधिकार क्षेत्र गृहीत धरलं जाऊ शकत नाही असं त्यांनी मुद्दा मांडलेला आहे। तर जर यातून फूट पडत असेल तर कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र गृहीत धरू शकत नाही। कलम 15 अंतर्गत अधिकार क्षेत्र तेव्हाच येते जेव्हा पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात। त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणला आहे की आर्टिकल 15 नुसार पक्षातली फूट जी मांडली जाते आहे ती कायद्याला धरून नाही आहे। पक्षात ती फूट महत्त्वाची आहे। पक्षामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत उभी फूट पडणं महत्त्वाचं आहे। हे वारंवार कपिल सिब्बल आपल्या मुद्द्याद्वारे आपल्या युक्तिवादाद्वारे मांडत असलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आर्टिकल 15 अंतर्गत जे मुद्दे मांडले जात आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे मांडले जात आहेत आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे जे पुरावे शिवसेना युबीटीच्या वतीनं मांडले गेले तेच पुरावे आता कपिल सिब्बल हे निषेध करताना पाहत आहेत आणि विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठका घेणे यातून पक्ष फूट म्हणणे हे फूट पडू शकत नाही। म्हणजे केवळ विधिमंडळ पक्षाची स्वतंत्र बैठक घेणे यातून संपूर्ण राजकीय पक्षात फूट आहे हे मान्य नाही अशा प्रकारचं युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे। आणि 21 जूनचं पत्र केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित होतं। निवडणूक आयोगाच्या मते यातून पक्षात फूट पडते याचा निष्कर्ष कसा काय काढला गेला अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जात आहे। आणि यापूर्वी जे वकील कपिल सिब्बल यांनी मुद्दे मांडले गेले होते की महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले होते की शेड्यूल 10 अंतर्गत जर पक्षात फूट पडली असेल आणि संबंधित आमदारांनी संबंधित खासदार यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले असतील तर ते मान्य झालं असतं, कारण 2/3 बहुमताअंतर्गत अशा प्रकारचा मुद्दा जो आहे तो मान्य केला जाऊ शकतो। जसं की आता आपल्याला माहीत आहे की तृणमूल काँग्रेसमधून जे खासदार बाहेर पडले त्यांनी त्रिपुरामधल्या एका छोट्या पक्षामध्ये ते विलीन झाले किंवा मर्ज झालेले आहेत। अगदी या सगळ्यामध्ये कृष्णात आपण बघतोय की कपिल सिब्बल वारंवार उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या सुद्धा युक्तिवादामध्ये त्यांचा भर असाच होता की विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि राजकीय पक्ष वेगळा आहे। विधिमंडळ पक्षातली फूट ही राजकीय पक्ष फुटला असं समजता येणार नाही। हा मुद्दा परत एकदा कपिल सिब्बल यांनी मांडला, कारण पूर्ण निकालाचा जो आधार आहे तो याच मुद्द्यावर असल्याचं सुद्धा मला वाटतं कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादातून पाहायला मिळतोय। आणि जे शेड्यूल 10 आहे याचा कुठेही विचार होताना दिसला नाही। ज्या पद्धतीनं हे आमदार फुटले, या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून कुठल्या पक्षात ते मर्ज झाले नाहीत यांनाच पक्ष देण्यात आला, याचा विचार न करता वेगळ्याच पद्धतीनं हा सगळा निकाल आणि हे सगळं प्रकरण गेल्याचं कपिल सिब्बल हे वारंवार कोर्टात सांगताना दिसत आहेत कृष्णात। नक्कीच, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं जेव्हा या संदर्भात निर्णय देताना काही कसोटी किंवा काही पुरावे जे ग्राह्य धरले गेले किंवा जो बेस घेतला निर्णयासाठी तो विधिमंडळ पक्ष फुटीचा निर्णय घेतला गेला। विधिमंडळ पक्षातील फूट हीच राजकीय पक्षातील फूट मांडली गेली। त्यामुळं त्या मुद्द्यालाच जर खोडून काढायचं असेल तर कपिल सिब्बल यांच्याकडून तोच वारंवार मुद्दा काढला जातो। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या बेसवर हा निर्णय घेतला तो मुद्दाच खोडून काढायचा, म्हणजे पुरावाच खोडून काढायचा असेल तर राजकीय पक्ष वेगळा आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे हे वारंवार ठसवण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय। आणि त्याचमुळं जसं की या पाठीमागून दुसऱ्या प्रतिनिधीचा आवाज येत असल्याचं म्हटलं की दुसऱ्या ज्या काही गोष्टी येत आहेत यामध्ये जे मुद्दे उपस्थित होत आहेत की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामधला फरक जो आहे तो कपिल सिब्बल वारंवार उपस्थित करत आहेत आयोगाच्या या निर्णयावर। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष पूर्णपणे वेगळा आहे आणि 4 भागामध्ये त्यांनी पक्ष हे दिलेला आहे। विधिमंडळातील बहुमताचा पक्ष, त्यामध्ये 4था भाग म्हटलं की विधिमंडळातील बहुमतावरच पक्षचिन्ह ठरवणे हे कशा प्रकारे चुकीचं आहे
आणि कपिल सिब्बल यांनी एक लेखी निवेदनाची प्रत जी आहे ती 4 भागामध्ये दिलेली पाहायला मिळते. आयोगाच्या ज्या निर्णयाला आव्हान दिले गेलं आहे ते 4 भागामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे त्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि यामध्ये 10th शेड्यूलचा मुद्दा जो आहे तो वारंवार कपिल सिब्बल हे उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. आणि या आयोगाच्या निर्णयानुसार परिच्छेद 15 असेल हा नुसार आयोगाला पक्षाचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो थेटपणे नसल्याचं त्यांचं मत आहे. आणि आर्टिकल 15 हे ते उपस्थित करताना पाहायला मिळतं. 10th शेड्यूलचा मुद्दा जो संदीप तू उपस्थित केला होता, कारण 10th शेड्यूलचा मुद्दा जो आहे तो आमदार आणि खासदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आहे आणि तो पक्षांतर कायद्याच्या लागू संदर्भात आहे. आणि जो अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भात आहे की यामध्ये तुम्हाला 2/3पेक्षा जास्त संख्येनं जर तुम्ही आमदार संबंधित लोकप्रतिनिधी जर तुम्ही फुटला असाल तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. परंतु अशा लोकप्रतिनिधी किंवा अशा ज्या बंडखोर आमदार खासदारांनी दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणं गरजेचं असतं, परंतु तुम्ही थेटपणे मूळ पक्षावरच दावा केला गेला आणि मूळ पक्षावर दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन त्यांना मदत केली गेली. आणि ती मदत करताना ज्या कायद्यावर आधारित हे संपूर्ण प्रकरण आहे त्या कायद्याचा कुठेही आधार घेतला गेला नाही. बायसपणे त्यांना थेटपणे शिवसेना पक्ष थेट देण्यात आला, चिन्ह देण्यात आलं आणि अशा प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगानं काम केल्याचा निर्णय घेतल्याचा दावा जो आहे तो यावेळी करण्यात आला. त्यामुळं आत्तापर्यंत जी काही सुनावणी होते त्यामुळं या सुप्रीम कोर्टामध्ये प्रामुख्यानं जी सुनावणी होते ती याच मुद्द्यावर आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या मुद्द्यावरून शिवसेना चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना दिला गेला तो कशा प्रकारे चुकीचा आहे. आणि आत्तापर्यंत या संपूर्ण युक्तिवादाच्या दरम्यान प्रामुख्यानं जे मुद्दे उपस्थित केले गेले त्यामध्ये खास करून व्हीप बजावण्याचा जो अधिकार आहे तो सुनील प्रभू यांनाच होता, कारण मुख्य प्रतोद हे त्यावेळी होते. त्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील त्या संदर्भात नोटीस बजावली गेली होती, परंतु नंतर त्या नोटीसला कुठलाही जो निर्णय घेतला गेला होता. आणि त्यानंतर विधिमंडळाच्या नेतेपदी थेटपणे अजय चौधरी यांची नेमणूक केली गेली होती. त्याकडे देखील निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलेलं आहे, कारण त्यावेळी तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, त्यांनी देखील या संदर्भात विधिमंडळ निवड जाहीर केली होती आणि अजय चौधरी यांची नेमणूक केली होती आणि पुन्हा नव्याने सुनील प्रभू यांची प्रमुख व्हीपपदी नेमणूक केली गेली होती. असे अनेक मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांच्या माध्यमातून वारंवार देश ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय की कशा प्रकारे हे मुद्दे निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. कारण जवळपास 1 लाखाच्या वरती 1,19,000 प्रतिज्ञापत्र हे शिवसेना UBTच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगामध्ये सादर केली गेली होती आणि या सर्व प्रतिज्ञापत्रामध्ये अगदी शिवसेना पक्षाचे सदस्यापासून सर्व पदाधिकारी अगदी कृष्णात या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल यांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. ज्या पद्धतीनं विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर हा निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याचं कपिल सिब्बल म्हणाले, मात्र कपिल सिब्बल यांनी असा एक मुद्दा मांडलेला आहे की पक्षातल्या जे काही दस्तावेज आहेत, पक्षातले जे काही प्रतिज्ञापत्र आहेत ही सुद्धा सादर केलेली होती, मात्र या सगळ्याचा विचार करण्यात आलेला नाही. ठाकरेंनी जवळपास 19 लाखांच्या वर प्रतिज्ञापत्र सादर केलेली होती. शिंदेच्या शिवसेनेनं 4.5 लाखांच्या वर प्रतिज्ञापत्र सादर केलेली, मात्र पक्षाचा दस्तऐवज सादर करून सुद्धा निवडणूक आयोगानं फक्त सोयीची भूमिका घेतली आणि विधिमंडळ पक्षावर निर्णय दिला असा कपिल सिब्बल यांनी आता आरोपच केलेला आहे. नक्कीच, कारण केवळ शिवसेना शिंदे गटाच्या जे आमदार आहेत किंवा ज्यांनी ह्या संदर्भात फूट पडली आणि संपूर्ण पक्षात फूट पडली गेली, केवळ आमदारांमध्ये फूट नाही तर ही संपूर्ण पक्षातली फूट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचवेळी संपूर्ण निवडणूक आयोगाला जवळपास 19 लाखांच्या वरती प्रतिज्ञापत्र ही शिवसेना UBTकडून ठाकरेंकडून सादर करण्यात आली. त्याच्या तुलनेमध्ये 5.5 लाख केवळ प्रतिज्ञापत्र ही शिवसेना शिंदे यांच्या वतीनं सादर करण्यात आली. त्यामुळं जो 19 लाख प्रतिज्ञापत्र दिली गेली शिवसेना UBTकडून त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं असा एक मुद्दा वारंवार आता कपिल सिब्बल हे मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि जर आयोगाने अनिल देसाई यांच्या 25 जूनच्या पत्राचा आधार घेतला असेल तर पत्रात शिंदे आणि इतर आमदारांचा देखील त्यामध्ये उल्लेख केला गेला होता आणि केवळ
3 दस्तऐवजांच्या आधारे फूट पडल्याचा दावा जो पुरावा मांडला जातोय तो कुठंतरी अयोग्य आहे आणि परिच्छेद 15 नुसार आयोगाला पक्ष संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे असं देखील त्याने म्हटलेलं आहे आणि केवळ या पत्रांच्या आधारे केवळ एखादा पक्ष दुसऱ्याला देणं कितपत योग्य आहे अशा प्रकारचं